डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये मोफत नालंदा वाचनालय सुरू आहे। त्या वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय विष्णू आष्टेकर साहेब, उपाध्यक्ष विजय पेटारे साहेब, सल्लागार अध्यक्ष यशवंत वर्णे साहेब आणि सचिव संदीप विरभक्त सर, तसेच आनंद हाबळे सर सदस्य, निलेश कांबळे सदस्य, चंद्रकांत भंडारे सदस्य, प्रदीप पेटारे सर सदस्य या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सल्ल्यानुसार हे वाचनालय कार्यरत आहे आणि सुरू आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 100च्या आसपास विद्यार्थी-विद्यार्थिनी तिथे मोफत अभ्यासाचे ज्ञानार्जन करत आहेत आणि वेगवेगळ्या पदावर कार्यरत होत आहेत। एक वाचनालयाचं वैशिष्ट्य की त्या भवनमधील एक शासकीय जमात तयार करायचं काम हे नालंदा वाचनालय करत आहे। तर या शासकीय जमातीतून जे इतकी कुटुंब आज घडत आहेत आणि हेच उद्दिष्ट आणि हाच हेतू या वाचनालयाचा आहे। आज 9 ऑगस्ट 2024 हुतात्मा क्रांती दिन। या क्रांती दिनानिमित्त या वाचनालयाने क्रांती घडवली आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात क्रांती घडवून यशाचे शिखर गाठले। त्याच क्रांतीची भर म्हणून आपल्या नालंदा वाचनालयाचे विद्यार्थी ओमकार सोकाशी विद्यार्थ्याने प्रथम कृषी सहाय्यक अधिकारी ही पोस्ट मिळवली। त्यानंतर जिल्हा परिषद सांगली आरोग्य सेवक ही पोस्ट मिळवली। त्यात भरीत भर म्हणून आणि यशाची उत्तुंग भरारी घेत त्याने आज सातारा जिल्ह्यात रँक 1 मध्ये टॉपर करत ग्रामसेवकाची पद मिळवले। त्याबद्दल मी आज त्याला नालंदा वाचनालयातर्फे एक अभिनंदन तर करतेच, पण त्याची 2 मिनिटं मुलाखत घेते। ओमकार, तू आमच्या वाचनालयामध्ये कधीपासून आलास आणि कसा आलास? म्हणजे तुला काय माहिती मिळाली का? म्हणजे तुला अशी कुठनं काय वाचनालयाबद्दल काय माहिती मिळाली? तू कशा पद्धतीने आमच्या वाचनालयात जॉईन केलंस? मी लायब्ररीत मॅडम साधारणतः संविधान दिन आपला त्या दिवशी माझं आपल्या इथं सचिन गोळीक सरांचं लेक्चर होतं। मग त्यासाठी मी तिथं आलो, पण तिथलं वातावरण बघून एवढं आवडलं की मग मी दुसऱ्या दिवशीपासूनच तिथं अभ्यासाला सुरुवात केली। त्यानंतर बाबा तू ज्यावेळेला प्रथम आमच्या वाचनालयामध्ये आलास त्यावेळेला तुला तिथलं वातावरण किंवा तुला तिथं म्हणजे काय असं वाटलं, तिथलं वैशिष्ट्य की बाबा मला हे इथून पुढे वाचनालय हे योग्य वाटेल असं तुला काय तिथलं भावलं? सगळ्यात पहिला तिथं लायब्ररीत शांतता होती, प्लस त्यानंतर तिथल्या ज्या वायफाय आहे त्याचा पण मला फायदा झाला। आणि लायब्ररी कारण मला काही ऑनलाईन लेक्चर वगैरे बघायचे असतील तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला मला। आणि त्यानंतर लायब्ररीत मला जे पाहिजे ती सगळी पुस्तकं तिथं कपाटामध्ये अवेलेबल होती आणि जरी कदाचित एखादं पुस्तक कमी असेल संचालकांना सांगितले की ते पुस्तक मिळायचं आम्हाला। आणि ह्याच्यापूर्वी तू कधी कुठल्या वाचनालयाचा किंवा ह्याच्यापूर्वी तू कुठला अभ्यास वगैरे किंवा ह्याच्यापूर्वी किती परीक्षा दिल्यास, तिथं तुला किती सक्सेसफुल म्हणजे मिळालं आणि तू किती वर्ष झालं तू स्पर्धा परीक्षा देतोयस? ओके सर, तर सगळ्यात पहिला कधीपासून स्पर्धा परीक्षा देतोय तर मी 2018 ला डिग्री पास आउट झालो। 2018 पासून अभ्यासाला चालू होतो। सुरुवातीला मी छत्रपती संभाजीनगरला तिथं अभ्यासिकेत अभ्यासाला होतो। त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तिथे साधारणतः 1-2 महिन्यासाठी अभ्यासाला होतो। त्यानंतर आष्ट्यामध्ये युवा कृती फाउंडेशन त्या लायब्ररीत अभ्यासाला होतो आणि आता जे पोस्ट मिळालेला जे सुवर्णयोग साधून आला आपले नालंदा वाचनालय, मी तिथं अभ्यासाला होतो। आणि साधारणतः माझ्या प्रवासात मी जवळपास 80 परीक्षा तरी सहज नापास झालोय आणि त्यानंतर मला ह्या सलग 3री पोस्ट मिळाली आणि मी मॅडम आता ग्रामसेवक सातारा जिल्ह्याचा टॉपर आहे आणि सध्या कृषी सहाय्यक म्हणून वाळव्याला मी कार्यरत आहे आता सध्या महाराष्ट्र शासन। आता तू इतक्या प्रवास करून आलास त्यामध्ये तुला नालंदा वाचनालय म्हणजे असं का भावलं की बाबा इथं म्हणजे काय असं काय वैशिष्ट्य आहे की नालंदा वाचनालयाचं? नालंदा वाचनालय म्हणजे असं एक वाचनालय की जिथं आत एंट्री केल्या सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत। म्हणजे साधारणतः वायफाय म्हणलं तरी चालेल, शुद्ध पाण्याची सोय आहे, त्यानंतर पाहिजे ती पुस्तकं आहेत, साधारणतः 4 कॉम्प्युटर आणि 2 प्रिंटर आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट आपण युज करू शकतोय। म्हणजे एक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेला जे काय काय लागतं ते सगळं आपल्या वाचनालयात अवेलेबल आहे। आणखीन तुला आता वाचनालयाबद्दल किंवा वाचनालयातील विद्यार्थी आता आपल्या तिथं आहेतच, तुला त्यांना किंवा आणखीन काय सूचना करायच्या असं वाटतंय का बाबा? त्याच्यात काय आणखीन बाबा आणखीन त्या वाचनालयामध्ये काय पाहिजे किंवा आणखीन हे काय पुस्तकं किंवा आता विद्यार्थ्यांना आणखीन काय हवंय असं काय तुला वाटतंय का? तू आता किंवा आता हे पोस्ट घेऊन तू इथंच थांबणार आहेस का आणखीन परत पुढच्या पोस्टसाठी तू प्रयत्न करणार आहेस? आता सध्या पुढच्या परीक्षेचा अभ्यास म्हणजे पोस्ट अपग्रेडेशन करायचं चालू आहे सध्या अभ्यास। आणि वाचनालयातील विद्यार्थ्यांना एकच सांगू शकतो की आज जरी आपल्याला अपयश आलं तर उद्याच्या दिवशी तुम्ही लायब्ररीत जाऊन अभ्यास केला पाहिजे। अभ्यासात जर सातत्य ठेवलं तर तुम्हाला पाहिजे ती पोस्ट मिळू शकते। त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की थांबू नका, करत राहा अभ्यास। यश अपयश येत राहतंय। मी पण सध्या आता बऱ्याच एवढ्या परीक्षा नापास झाल्यानंतर आज हे
3री पोस्ट निघाली मला. म्हणजे मी कधी म्हणजे अभ्यासात खंड पडून दिला नाही किंवा अपयशाचा कधी डोक्यावर जास्त त्याचा स्ट्रेस आणून दिला नाही, त्यामुळं सहज पोस्ट मिळत गेल्या मला. ठीक आहे. यावरून एक असंच वाटतंय की बाबा या वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी की बाबा कोणतीही गोष्ट म्हणजे सातत्य आणि जिद्द हे जर ठेवली तर त्या विद्यार्थ्याला यश हे हमखास आहे. तर मी नालंदा वाचनालयाच्या वतीनं की ओंकारचा पुष्पगुच्छ देऊन एक म्हणजे सत्कार करतो आणि त्याला अभिनंदन करतो.